कोट्यावधी भारतीय ज्या क्षणाची वाट पाहतायत त्या क्षणासाठी अवघे काही तास आता शिल्लक राहिलेले आहेत। आज दुपारी ठीक 12:20 पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा सुरू होणार आहे। रामलल्लासाठी संपूर्ण अयोध्या नगरी आता सजली आहे। राम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे। राम मंदिरात 3 टन फुलांची आरास करण्यात आली आहे। आज राम मंदिराचा भव्य सोहळा हा पार पडतोय आणि या मंगलमय सोहळ्याचं नॉन स्टॉप कव्हरेज थेट अयोध्येतून साम टीव्हीच्या प्रेक्षकांना आता घर बसल्या पाहता येणार आहे। तर आपण पाहतोय आज संपूर्ण देशाचं लक्ष अयोध्येमध्येच आहे, कारण आज प्रभू रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा होतीये। 500 वर्षांची ही प्रतीक्षा आता आज संपणार आहे। दुपारी 12:29 8 सेकंदांनी जवळपास 84 सेकंदांचा हा फक्त मुहूर्त असणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची आज प्राणप्रतिष्ठा होणार आहे। पहाटेपासूनच खरं तर अयोध्येमध्ये विविध विधींना सुरुवात झालेली आहे। रामलल्लाची जुनी मूर्ती ही खरं तर मंदिरामध्ये नवीन मंदिरामध्ये ही आणण्यात आलेली आहे। याशिवाय रामाचे जे इतर भाऊ आहेत भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांच्या सुद्धा जुन्या मूर्ती ज्या आहेत या आता मंदिरामध्ये त्यांना पहाटेच्या सुमारास आणण्यात आलेले आहे। पहाटेपासूनच खरं तर अयोध्येमध्ये सगळ्यांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। अयोध्येला एक नववधू प्रमाणे एक सुंदर सजल्याचं आपण पाहायला मिळतं। आज लाखोंच्या संख्येने अयोध्येमध्ये रामभक्त हे दाखल होत आहेत। हे नवीन मंदिर कसं असेल, रामलल्लाची मूर्ती प्रत्यक्षात दिसायला कशी असेल, या सगळ्याची उत्सुकता आता अयोध्यावासियांना आणि देशभरातील सगळ्यांना आहे। तर आपण अयोध्येमध्ये काय नेमकं सध्या सुरू आहे, अयोध्येतील आत्ताचं वातावरण कसं हे जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आणि अक्षय बडवे दोघे अयोध्येत त्यांच्याकडे जाणार आहोत। सगळ्यात आधी प्रमोद, मला आपल्याकडे यायचंय। आता ज्या क्षणाची भारतीय वाट पाहत होते तो क्षण आज अखेर येतोय आणि अवघ्या काही तासात आता राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। अयोध्येमध्ये थंडी प्रचंड आहे, पण आजच्या या दिवसामधलं सध्याचं वातावरण कसं आहे? अगदी श्वेता, खरं तर संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती राममय झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। पहाटेपासूनच अयोध्येमध्ये लगबग जी आहे ती मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात सुरू असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। तुम्ही म्हणालात तसं खरंच अयोध्या नगरी एखाद्या नववधूप्रमाणे सजल्याचं बघायला मिळते। प्रत्येक ठिकाणी लाइटिंग केलेली आहे। राम मंदिरावरती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। प्रत्येक चौकामध्ये खरं तर लाइटिंग करण्यात आलेली आहे आणि फुलांच्या माळा विशेष करून लावण्यात आलेला आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे श्वेता, ते ठिकाण खरं तर विना चौक आहे। या ठिकाणी देखील हजारोंच्या संख्येनं भाविक भक्त जे आहेत ते दररोज येत असतात। या चौकाचं एक विशेष आहे, हा चौक हे एका मराठी माणसाच्या स्मरणार्थ स्मृत्यर्थ बांधण्यात आले, एक आठवण म्हणून लता दीदींच्या आठवणी तर हा चौक जो आहे तो तयार करण्यात आलेला आपण बघू शकतो की या चौकात खरं तर दररोज गर्दी असते, पण आज काही प्रमाणात तुरळक गर्दी आहे। कारण सकाळपासूनच प्रामुख्याने आपण बघितलं तर खूप निमंत्रितांनाच फक्त प्रवेश दिला जात आहे, बाकीच्यांना मात्र या ठिकाणं प्रवेश दिला जात नाही। दुसरीकडे जर आपण बघितलं तर हे जी दृश्य दाखवतो मी, हा प्रमुख रस्ता आहे राम मंदिराकडे जाणारा। या रस्त्यावरती आपण बघितलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे तो लावण्यात आलेला आहे श्वेता। फक्त ज्यांच्याकडे VVIP पासेस आहेत त्याच लोकांना खरं तर आज या परिसरामध्ये एंट्री दिली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, योगी आदित्यनाथ असतील, मोहन भागवत असतील, अमिताभ बच्चन असेल, सचिन तेंडुलकर असतील, यांच्यासह खूप VVIP लोक जे आहेत, निमंत्रित विशेष निमंत्रितच लोक फक्त आज अयोध्येमध्ये येणार आहेत आणि त्या अनुषंगानं सिक्युरिटी जी आहे ती अगदी टाईट असल्याचं आपल्याला बघायला मिळते। 12 वाजताची मुहूर्त आहे आणि त्या 12 वाजलेकडे खरं तर संपूर्ण अयोध्यावासियांसह देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं बघितलं तर अयोध्या नगरी अगदी सजल्याचं चित्र बघायला मिळतं श्वेता। आपल्याला फक्त काही तासांचा अवधी बाकी आहे, 5 तासांचाच म्हणेल मी तर अवधी बाकी आहे आणि त्या 5 तासां कधी एकदा ते 5 तास पूर्ण होत आहेत आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन कधी एकदा होतंय याकडे संपूर्ण भारतवासियांचं, राम भक्तांचं लक्ष आणि नजर लागल्याचं बघायला मिळतं श्वेता। अगदीच प्रमोद, ज्याप्रमाणे आपण पाहतोय की नव अध्याय आणि नवीन अयोध्या ही तुमच्या या संपूर्ण दृश्यातून आपल्याला पाहायला मिळते। यानंतर आपले प्रतिनिधी अक्षय बडवे हे सुद्धा अयोध्येत आहेत। आज प्रत्येक रामभक्ताला, देशवासियाला तुमच्याप्रमाणेच अयोध्येमध्ये आपण असायला हवं असं वाटतंय आणि आज तुम्ही थेट अयोध्येतनं साम टीव्हीच्या प्रेक्षकांना या संपूर्ण सोहळ्याचे सगळे अपडेट देत आहे। प्रत्यक्ष हा सोहळा तुमच्या निमित्तानं खरं तर आपले साम टीव्हीचे प्रेक्षक अनुभवत आहेत।